आणि संपूर्ण मॅच संपेपर्यंत इथे बसले पाहिजेत, अन्यथा धावांची पेनल्टी दिली जाईल हे लक्षात ठेवा. ऑफिशियल टीम कडून सूचना दिलेली आहे, 12th मॅन इथे ताबडतोब पाठवा. मॅच संपेपर्यंत 12th मॅन इथे बसले पाहिजेत. चला मॅच सुरू होणार आहे. फलंदाज चला पटकन. क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानामध्ये दाखल देखील झालेला आहे आणि किती थकवा 2 दिवसामध्ये आलेला आहे टीमला हे लक्षात येते. इथे लक्षात येते, कारण खेळणं, रेग्युलर खेळणं एवढं सोपं नसतं. आपण निश्चित खेळाचा आनंद घेताय, मात्र शरीर तितकं साथ देईल याची शक्यता नाहीये. स्वप्नील गिरीला आपण पाहतोय मैदानामध्ये, तर पलीकडच्या बाजूला स्क्वेअर लेगला खेळाडूला बघतोय, इकडे पॉइंटचा खेळाडू देखील जमिनीवर बसकन मारतोय. सोपी गोष्ट नाही. आपलं रेग्युलर काम खर तर अध्ययन करणं, अध्यापन करणं आहे. शिक्षक मैदानामध्ये खेळतायत, त्याच्याबरोबर विद्यार्थी खेळतायत, अकॅडमीचा सपोर्ट स्टाफ देखील खेळतोय. MPSC UPSC किंवा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे हे सगळे शिक्षक आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात एकाच मंचावर. फलंदाज लवकर पाठवा. यस, फलंदाज येत आहेत मैदानामध्ये. मागची मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत अशी मॅच सुरू होती आणि त्या मॅच मध्ये रवींद्र जडेजा बॅटिंग करत होता आणि असं असताना देखील 15 मिनिटं मॅच थांबली होती. थांबावं लागते हो मॅच, असं काय. आपण बघू शकतो नंतर जडेजा बॅटिंग करतानाच बाहेर गेला, नंतर 15 मिनिटांनी आला आणि परत मॅच सुरू झाली. तर या गोष्टी होतात क्रिकेटमध्ये, अंडरस्टँड करू आपण सगळेजण. मात्र फलंदाजाने चला पटकन घ्या, गार्ड घ्या. सेफ्टी गार्ड नकोय, तर क्रीज वर गार्ड घ्या असं आमचं म्हणणं आहे. मॅच मैदानामध्ये सुरू होणार आहे. सलामीची जोडी जंजिरा हिटर्स दाखल होत आहेत. अभेद्य जंजिरा. तटबंदी ढासळण्याचा प्रयत्न संभाजी राजांनी जरूर केला, मात्र तरी देखील जंजिरा अभेद्यच राहिला. आज हाच अभेद्य जंजिरा इथे सिंहगड सुपर किंग संघासमोर काय आव्हान निर्माण करतो हे बघूया. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा बाउन्सर होता, बाउन्सर वरती स्वार होण्याचा प्रयत्न, मात्र बाउन्सचा अंदाज आला नाही फलंदाजाला. अर्थात तिथे नयन राठोड आहे. संघनायक सुरेश राठोड, नयन राठोड मैदानामध्ये. नयन राठोड संघनायक स्ट्राइक एंड वरती, तर गोलंदाजी मार्क वरती सचिन शिंदे. पुन्हा इथे पाहायचे गुड लेंथ टाकलं. या अगोदरचा शॉट ऑफ लेंथ, हा गुड लेंथ आणि दोन्ही चेंडू निर्धाव. प्रयत्न होता नॉन स्ट्रायकर एंड फलंदाजाचा सुरेश राठोडचा की धाव घ्यायची आहे, मात्र अखेर तो सुरक्षित परत एकदा आल्या पावली माघारी परतलेला आहे. धाव फलकावरती असतील धावा 0. अजून 0च आहे. शून्याची कोंडी अजूनही फोडता आलेली नाही. पहिल्या षटकामध्ये सचिन शिंदे गोलंदाज. इथे फटका खेळलाय मिड विकेटला. टॉस मोठा आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकाराने सुरुवात दिली, लेट आला पण थेट आला. नयन राठोड धाव फलकावरती 4 धावा.
टीचर्स प्रीमियर लीग शिक्षकांसाठी ही स्पर्धा आहे. मात्र त्याबरोबर खेळाडूंना देखील, निवडक खेळाडूंना देखील खेळण्याची संधी या मॅचच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यामुळे संघ सगळे बॅलन्स आहेत, खूप चांगली स्ट्रेंथ संघांमध्ये आहे. एन्जॉय करतायत, मात्र जिंकण्यासाठी खेळतायत हे जास्त महत्वाचं आहे. पुन्हा एकदा खूप टप्प्याचा चेंडू आणि दिशा दिली चेंडूला, लॉंग लेगला 4 धावा. लागोपाठचा दुसरा चौकार. पहिले 2 चेंडू सचिन शिंदेने निर्धाव टाकले होते, मात्र त्यानंतरच्या 2 चेंडूवरती नयन राठोडनं जबरदस्त हल्ला चढवलेला आहे. सुंदर. या ठिकाणी एक सूचना आहे, इथे आपल्या संघाच्या मॅचेस बघण्यासाठी अनेक प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत, पण खेळाडूंच्या डगआउट मध्ये फक्त खेळाडूंनी बसा. काय होते, आपण तिथे बराचसा गोंधळ होतोय आणि त्यामुळे इथे सराव करणाऱ्या खेळाडूंना देखील अडचणी होत आहेत. आपल्याकडे तक्रार आलेली आहे. माझी विनंती असेल, दोन्ही डगआउट मध्ये जेवढे प्रेक्षक बसलेले आहेत ना, त्यांनी प्रेक्षक गॅलरीत जाऊन बसा. दोन्ही डगआउट मध्ये कोणीच बसू नका, तिथे फक्त खेळाडू बसतील. ओनली प्लेयर्स. मॅच थांबवली जाणार आहे. मला सूचना आहेत की मॅच जोपर्यंत तिथे डगआउट खाली होत नाही तोपर्यंत मॅच सुरू होणार नाही. काळजी घ्या, जिथे दोन्ही डगआउट मध्ये फक्त प्लेयर जे किट वरती आहेत ते प्लेयरच बसतील, बाकी इतर प्रेक्षकांनी बसू नका. मॅच सुरू होते. इथे बाहेरची कड आणि यस यस टॅकन टॅकन, व्हेरी गुड कॅच. इथे फलंदाज होईल बाद. अप्रतिम कॅच, एक्सलंट कॅच, चित्त थरारक झेलाची नोंद. पंचांचा निर्णय फलंदाज बाद आहे, मात्र रेफरल फलंदाजांचा आहे. यस. तिसरे पंच अक्षय निर्मल सर तिथे टीव्ही रिप्ले मध्ये बघतील की कॅच कसा घेतलेला आहे. अत्यंत सुंदर कॅच घेतला. खरं तर समोर सूर मारणं आणि जेल टिपणं हे अत्यंत अवघड असतं आणि एकदम सुंदर कॅच आपण बघितलेला आहे, मात्र तो व्यवस्थित घेतला आहे का. 33व्या, पूर्वी 32व्या क्रमांकाचा नियम होता कॅच झेलबादसाठी, आता तो 33व्या क्रमांकाचा नियम आहे. तुम्ही 1 सेकंद हातामध्ये ठेवायचा, 2 सेकंद ठेवायचा, 3 सेकंद ठेवायचा की अजून किती ठेवायचा, असं मात्र कुठेही नियमामध्ये उल्लेख नाहीये. झेल घेतल्यानंतर क्षेत्ररक्षकाचा स्वतःवरती आणि बॉलवरती, चेंडूवरती कंट्रोल येणं महत्वाचं आहे. तो अर्ध्या सेकंदात कंट्रोल येऊ शकतो, तो 1 सेकंदात येऊ शकतो किंवा त्याला अधिक काळ लागेल. तर ज्या वेळेस त्याचा कंट्रोल येईल बॉलवरती आणि स्वतःच्या शरीरावरती सुद्धा, आणि तो सीमारेषेच्या आतमध्ये असेल, तर फलंदाज बाद होईल. बघायचं इथे निर्णय काय येणार आहे पंचांचा. झेलबाद साठी आणि बाद. यस, पंचांचा निर्णय इथे येतो आहे. तिसऱ्या पंचांचा फलंदाज बाद आहे. धक्का बसेल पहिला. 1 गडी बाद. धाव फलकावरती असतील धावा. नवीन फलंदाज ब्रह्मानंद शिंदे. 8 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नयन राठोड इथे बाद होत आहेत. संघनायक, संघाचा नेता बाद झाल्यानंतर पुन्हा ब्रह्मानंद शिंदे मैदानामध्ये दाखल होणार आहे. सुरेश राठोड बरोबर 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिलं षटक संपलंय. 9 धावा धाव फलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राइक एंड वरती असणार आहे ब्रह्मानंद शिंदे, नॉन स्ट्राइक एंड वरती सुरेश राठोड. जंजिरा हिटर्स
एक मजबूत टीम आहे या स्पर्धेमध्ये. इंडिव्हिज्युअल इनिंग टोटल मध्ये, इंडिव्हिज्युअल नाही इनिंग टोटल मध्ये त्यांचं रेकॉर्ड 133 धावा 8 षटकामध्ये बनवणारा हा संघ आहे. आणि इतर मॅचेस मध्ये देखील त्यांनी मोठी टोटल्स बनवलेली आहेत. फलंदाजीमध्ये खूप कडक टीम आहे जंजिरा हिटर्स. मात्र सिंहगड सुपर किंग संघाने सातत्यानं फलंदाजी गोलंदाजी या सगळ्या आघाड्यांवरती चांगली कामगिरी केलेली आहे. गोलंदाज संघनायक सचिन स्वतः येत आहेत की अजून दुसरे कोणी गोलंदाजीवरती आणलं जातं हे बघायचंय. तर गोलंदाज सचिन राठोड, काय नाव आहे त्यांचं? अप्पा राठोड. यस, अप्पा राठोड. अप्पा राठोड दुसरं षटक टाकण्यासाठी तयार होणार आहे. जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. चर्चा जास्त वेळ करू नका, माझी विनंती असेल. आपल्याला मॅच होणं महत्वाचं आहे. अजून एक मॅच फायनल आहे, तुम्हालाच खेळायची. इथे जिंकणारी टीम फायनल मध्ये दाखल होणार आहे आणि त्यामुळे जरा लवकर खेळा. चला मैदानामध्ये दुसरं षटक सुरू होईल. अप्पा राठोड तर समोर फलंदाज ब्रह्मानंद शिंदे. वा, आखूट टप्प्याचा चेंडू थोडासा खाली होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता इथे, मात्र फसलेला आहे. स्क्वेअर कटचा प्रयत्न, स्क्वेअर ड्राईव्हचा कदाचित असावा. ब्रह्मानंद शिंदे स्ट्राईक एंडवर धावफलक 9 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती. परत एकदा इथे मात्र थोडासा बाउन्स जास्त होता, अजून शॉर्ट ऑफ लेंथ घेतला आणि तो चेंडू देखील इथे ठरेल निर्धाव. 2 चेंडू, हलकस व्हेरिएशन होतं. पहिला शॉर्ट ऑफ लेंथ होता, मात्र इथे बाउन्स कमी राहिला. दुसरा शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याला बाउन्स थोडा जास्त मिळाला आणि दोन्ही चेंडू निर्धाव इथे खेळले जात आहेत फलंदाज ब्रह्मानंद शिंदे कडून. नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू सुरेश राठोड अजून प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. एकही चेंडू अजून त्याने खेळलेला नाही. स्क्वेअर लेगला फटका, गॅप मध्ये, माफ करा, फाईन लेगला हे चेंडू जाईल आणि मिळतायत तिथे 4 धावा. सुंदर चौकार गरज होती इथे. तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा 4 धावा आहेत धावफलकावरती. 13. पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता, चौथ्या चेंडूवरती चौकार आला होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती चौकार. आता चौथा चेंडू आपण पडताना बघणार आहोत. धावफलक दाखवतोय 13. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. फ्लिकचा प्रयत्न केला होता, चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. इथे नो बॉल, नो बॉलची घोषणा इथे पंचांकडून. फ्री हिट असणारे पुढचा बॉल. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि धावफलक पोहोचणार आहे 15 धावा. एक गडी बाद 15 जंजिरा हिटर्स. गोलंदाजी थांबवली जाते आणि नवीन गोलंदाज हे षटक पुढे अप्पा राठोडच्या ऐवजी सचिन भस्के सर गोलंदाजी मार्क वरते. संघनायक विज्ञानाचे शिक्षक आहेत सचिन भस्के सर. इथे आकाशामध्ये ओ हो आणि सचिन भस्के सरांना वेलकम विकेट मात्र मिळणार नाही, फ्री हिट आहे. अगोदरचा बॉल नो बॉल होता, त्यामुळं इथे फ्री हिट होता हा बॉल, तर इथे फलंदाज बाद होणार नाही. धावफलकावरती आहेत धावा 16. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा आहेत आणि पुन्हा एकदा फलंदाज स्ट्राईक एंड वरती ब्रह्मानंद. याबरोबर निश्चित हा फटका थोडासा कंट्रोल ड्राईव्ह होता. अगोदरचा जो स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता, हवेत चेंडू गेला बॅकफुट पॉइंटला. यावेळेस थोडासा कंट्रोल खेळला कव्हरला. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. धावफलकावरती 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 सुरू आहे. सचिन भस्के सर.
इथे उंच खेळलेला हा फटका, फसलेलं टायमिंग, मिड विकेटला क्षेत्ररक्षक टिपला जाईल आणि फलंदाज होईल बाद. ब्रह्मानंद शिंदे दुसरा धक्का, 2 गडी बाद, 17 धावा. अर्जुन इथे टिपला झेल आणि 2 गडी बाद. बरोबर, विकासने टिपला झेल, 2 गडी बाद. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 17 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहेत. स्वप्नील गिरी गोलंदाजी मार्ग वरती आणि फलंदाज कोण आहे? कृष्णा राठोड. टीम अडचणीमध्ये असताना कृष्णा इथे फलंदाजीला येणार आहे. भरपूर कृष्णा या संघामध्ये. कृष्णा राठोड आहे, कृष्णा चव्हाण आहे, दोन कृष्णा राठोड आहेत. वा, ज्या कृष्णानं भारतामध्ये क्रिकेट खेळ सुरू केला, आपण म्हणतो इंग्रजांमध्ये इंग्लंडनी क्रिकेटचा शोध लावला, क्रिकेटचा जन्म इंग्लंडमध्ये झाला, इंग्रज भारतात आले, मग भारतात क्रिकेट ते खेळायला लागले, आपल्याला आवडायला लागला, आपण खेळायला लागलो. मग सुरुवातीला राजे महाराजे क्रिकेट खेळायचे, मग त्यांच्या पदरी असलेले सैनिक क्रिकेट खेळायचे, मग हळूहळू जनतेपर्यंत क्रिकेटचा खेळ आला. आज जनतेमध्ये या खेळाला लोकाश्रय मिळाला. मात्र भारतामध्ये का लोकप्रिय झाला तर आपण ऐकतो ना, गवळण ऐकतो बा, चेंडू उडाला, चेंडू उडाला, चेंडू उडाला ना, यशोदे तुझा काना, यमुना डोही बुडाला ना, खेळत होता चेंडू फळी. चेंडू फळीचा खेळ, अर्थात हे गाणं नंतर रचलंय की त्यावेळेस हे खेळत होता. आणि निश्चित भगवान श्रीकृष्णाने खेळलेला खेळ भारतामध्ये लोकप्रिय होणार नाही तर कोणता खेळ होणार? त्या खेळाची बीज भारतीयांच्या जीन मध्येच आहेत, भारतीयांच्या रक्तामध्येच आहेत, नसा नसामध्येच आहेत, आणि त्यामुळेच खेळ हा प्रचंड लोकप्रिय झालेला आहे. 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे आणि मॅच इथे सुरू असताना कृष्णा राठोड ऑन स्ट्राइक. क्रिकेटची लढत जरी असली तरी आपण म्हणतो ही लढाई आहे, ही युद्ध आहे. युद्धाची परिभाषा या क्रिकेटला सुद्धा लागू होतेच. तिथे असाच संहार असतो. लढाईत कदाचित रक्ताचे पाठ वाहतील, इथे चौकार आणि षटकारांचे पाठ वाहतात. चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून कृष्णा, वंडरफुल शॉट, वंडरफुल फ्लाय, वंडरफुल क्रिकेटर, षटकार. धाव फलकावरती असतील धावा 24. कृष्णा इथे येतोय. अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली, युद्धभूमीवरती गीता सांगितली. समोर कौरव होते, त्याने बघितलं की आपले भाऊ समोर आहेत, चुलते समोर आहेत, आणि पुन्हा एकदा कृष्णाचा अत्यंत सुंदर फटका, व्हेरी सेफ शॉट, स्ट्रेट बॅटनं स्ट्रेट ड्राईव्ह इन द एअर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकारा बरोबर धाव फलकावरती 28 2 गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज स्वप्नील गिरी गोलंदाजी मार्क वरती 28 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 सुरू आहे. कृष्णा परत एकदा फटका मोठा एक्झिक्यूट केला इथे, मात्र फलंदाज भरपूर पुढे, बाद होईल. 3 गडी बाद. धाव फलकावरती आहेत धावा 28. धावा धाव फलकावरती आपण बघू शकतो. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3रं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि इथे कृष्णा राठोड, कृष्णा चव्हाण, 2 कृष्णा मैदानामध्ये आहेत. कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू भवती, पहिलं पारू भव नदीचे, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन, सोयरा सज्जन, कृष्ण माझा, तुका म्हणे माझा श्री कृष्ण विसावा.
वाटेनं व्हावा परता जीवा. दोन्ही कृष्ण आहेत आणि चांगली फलंदाजी मैदानामध्ये कृष्णा राठोड कडून ज्यानं 11 धावा 4 चेंडू मध्ये फटकावलेल्या आहेत आणि धावफलकावरती बघतोय आपण 29 किती यस 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 स्कोर 29 3 गडी बाद 29 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये षटक क्रमांक 4 आता सुरू होईल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. अर्जुनानं युद्धभूमीवरती त्याचं गांडीव धनुष्य खाली ठेवलं आणि मी युद्ध करणार नाही, कोणावर कोणासमोर मी युद्ध करू असं त्याने सांगितलं. सगळे नातेवाईक आहेत, माझे गुरु समोर आहेत आणि असं असताना मी कसं युद्ध करू शकतो. मग श्रीकृष्णाने त्यांना भगवद्गीता सांगितली. आजही भगवद्गीतेतील जो उपदेश आहे, जे संदर्भ आहेत ते आजच्या जीवनाला देखील तंतोतंत लागू पडतात. इथे कृष्णा राठोड स्ट्राइक एंड वरती सुंदर टाकलेला हा चेंडू मात्र धावफलकावरती पुन्हा एकदा कृष्णा राठोड नवीन गोलंदाज. या फटका चांगला गॅप मध्ये तिथे मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचला. 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत आणि 2च धावा मिळणार आहेत. 2 धावांबरोबरच धावफलक आपण बघणार आहोत पुढे. 31 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. 31 धावा 3 गडी बाद जंजिरा हिटर्स. तर कृष्णा राठोड 6 चेंडू 13 धावा नाबाद. आखूट टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये होता कृष्णाच्या, फेकून दिला. खणखणीत फटका, षटकार. कृष्णा मैदानामध्ये ताबडतोड फलंदाजी करतोय, धमाका करतोय, विस्फोट घडून आणतोय. 2 षटकार कृष्णाच्या बॅट मधून. धावफलक 37 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत कृष्ण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मान सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थे संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येईल, धर्म संकटात येईल आणि तिचं साम्राज्य वाढेल, अशा वेळेस पुन्हा जन्म घेईन मी, पुन्हा जन्म घेईन मी, पुन्हा जन्म घेईन. 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी म्हटलेलं आहे. अलीकडे कोणी म्हटलं असेल तर मला माहित नाही. ओ हो खराब क्षेत्ररक्षण. व्हॉट अ वंडरफुल स्टॉप. वाह, सुंदर बॅकअप इथे मिळतोय. स्वप्नील गिरीला बॅकअप मिळतोय इथे आणि काही धावा सेव्ड होत आहेत. बॅकअप महत्वाचा असतो, राखीव फौज महत्वाची असते इथे. आणि आपण बघतोय धावफलकावरती 38 39 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 39 रन, लॉस ऑफ 3 विकेट. जंजिरा हिटर 4थं षटक मैदानामध्ये सुरू असताना परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे मात्र मिस होतोय. चेंडू सीमारेषे बाहेर. लॉंग लेग सीमारेषा फोडली पुन्हा एकदा कृष्णा राठोडचा बॅट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 43 धावा धावफलकावरती असतील 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक जंजिरा हिटर्स मैदानामध्ये. गोलंदाज विकास राठोड. कृष्णा राठोड समोर. धमाल फलंदाजी मैदानामध्ये. 25 धावा मात्र 9 चेंडू मध्ये कृष्णा राठोडनं बदलल्यात. उजव्या हाताने वरती विकेट. यास हो 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 पुल करतोय चेंडूला. आसमानी टोला इथे बघायला मिळतोय. षटकार पुन्हा एकदा 3रा कृष्णा राठोडच्या बॅट मधून. जबरदस्त फलंदाजी. कृष्णा राठोड मैदानामध्ये आला, त्यानं बघितलं आणि त्यानं जिंकलेलं आहे. तळपत्या सूर्याकडे बघत बॅट खांद्यावरती ठेवून मैदानामध्ये तो आला. नंतर तो खेळत होता, आपण त्याला बघत होतो. फटक्यांचं चांदण शिंपित गेला, आपण मात्र त्यामध्ये न्हावून गेलो. कृष्णा राठोड धावफलकावरती आपण 49 धावा बघतोय. फलंदाजीतला तो रोल्स रॉइस आहे. धावांचा टेम्पो त्याने सतत वाढत ठेवलेला आहे.
आज कमालीची फलंदाजी कृष्णा राठोड कडून या मैदानामध्ये 49 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 संपलेले आहे. 2 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे. अर्जुन कुडेकर गोलंदाजी मार्क वरती. वाह, आता फलंदाजीला कृष्ण आहे, गोलंदाजीला अर्जुन आहे. कमाल आहे. कलियुगात सुद्धा हा योगायोग तिथे आपल्याला बघायला मिळतोय. अर्जुन आणि कृष्णाची लढाई आहे. कुरुक्षेत्रामध्ये दोघे एकाच रथात होते, इथे एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले आहेत. काय काय बघायला मिळेल कलियुगात काय माहिती. उंच आकाशामध्ये चेंडू, अर्जुनानं कृष्णाला दाखवला पवेलियनचा रस्ता. फलंदाज बाद. कृष्णा चव्हाण इथे बाद होईल. कृष्णा राठोड अजून आहे, एक कृष्णा अजून आहे, अजून एक बाद झालेला आहे. अर्जुन विरुद्ध कृष्ण अशी लढत मैदानामध्ये आहे. धावफलकावरती असतील धावा 49 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुर्योधन युधिष्ठिर दोघेही श्रीकृष्णाकडे गेले होते. आम्हाला तू पाहिजे आमच्या बाजूने लढायला. तर श्रीकृष्णाने सांगितलं की मी कोणाला पाहिजे, माझं सैन्य एकतर मिळेल किंवा मी तर मिळेल. तर दुर्योधनाने सैन्य मागितलं. दरम्यान खराब चेंडू, खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चांगला चेंडू, चांगला फटका, खराब क्षेत्ररक्षण. इथे 4 धावा धावफलकावरती. 53 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. आणि अर्जुन वरती विशाल राठोडनं हल्ला चढवलेला आहे. अर्जुन कुडेकर पहिल्या चेंडूवरती यश मिळवलं तर कृष्णा चव्हाणला बाद करण्यात यश आलं होतं. कृष्णा राठोड नॉन स्ट्राईक एंडला, विशाल राठोड स्ट्राईक एंड वरती आहे. उजव्या हाताने उर्द विकेट, उंच खेळला फटका, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे. ओ हो 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 हो, नजर हटी दुर्घटना घटी. शक्य होतं चेंडू पर्यंत पोहोचणं, मात्र त्यांना बघितलं की दुसरं कोणी येतंय का हा बॉल झेल पकडायला, आणि त्यामुळेच चेंडू नजर एकदा काढून घेतली ना तुम्ही की तुम्हाला झेल टिपणं हे निश्चित अशक्य होतं, अवघड जातं. धावफलकावरती 55 धावा, 53 धावा, 54 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. 54 लॉस ऑफ 4. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल अर्जुन. स्ट्राईक एंडला आहे फलंदाज कृष्णा राठोड. आता अर्जुन आणि कृष्णा पुन्हा एकदा लढाई. तर युधिष्ठिराने सांगितलं की मला फक्त श्रीकृष्ण हवाय, आणि दुर्योधन म्हणाला की मला तुमची फौज पाहिजे, तुम्ही नसलात तरी चालेल. नेता किती महत्वाचा असतो याची जाणीव होती युधिष्ठिराला. एका बाजूने 11 अक्षौहिणी सैन्य होतं, एका बाजूने 7 अक्षौहिणी सैन्य होतं. जास्त सैन्य असून देखील कौरवांचा पराभव झाला. इथे कृष्णा आणि अर्जुन एकमेकांच्या विरोधात. धावफलकावरती 54 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. यस, वंडरफुल शॉट, व्हाट अ वंडरफुल, काय कमालीचा शॉट आहे. टायमिंग, ताकद, पॉवर बेमिसाल. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कृष्णा राठोड पांढऱ्या घोड्यावरती स्वार झालेला आहे. खर तर अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत होता कृष्णा. 7 पांढरे घोडे त्या रथाला जोडलेले आहेत. वरती भगवा ध्वज आहे, त्याच्यावरती वीर हनुमानाचं चित्र आहे. आणि अर्जुन तिथे धनुष्य घेऊन युद्धभूमीमध्ये उतरलेला आहे, आणि त्याचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण करतायत. इथे अर्जुन गोलंदाजी मार्कवरती, फलंदाजीसाठी कृष्णा राठोड. 60 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. यस, खूप चांगला फटका, वेगवान फटका, मात्र समोर सह्याद्रीचा कडा आहे. ओ हो हो हो, इथे फलंदाज होईल बाद. विशाल राठोड. धक्का क्रमांक 5. 60 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जंजिरा हिटर्स. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे, आणि 5वं षटक सुरू असताना तब्बल 60 धावा धावफलकावरती. एकसष्ट धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अरविंद शिरसे. यस,
फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला कृष्णा राठोड, स्ट्राईक एंडला 38 धावा. 12 चेंडू मध्ये 38 धावा कृष्णा राठोडने बनवलेल्या आहेत. याबरोबरच लोअर फुलटॉस होता, डावेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता, लेफ्ट स्टिक मिस करणारा हा चेंडू होता. लेग बाईटचा इशारा. एका अतिरिक्त धावे बरोबर 62 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 62 ऑन बोर्ड. आणि शेवटचं षटक आता शिल्लक आहे, 6वं षटक. या षटकामध्ये कसा धमाल उडवतोय पुन्हा एकदा कृष्णा राठोड. बघूया काय फॉर्म मध्ये, सर्वोत्तम फॉर्म मध्ये आहे. बडे मॅच का बडा खिलाडी. जितकी मोठी मॅच खरं तर आपण बघतो की कॉन्फिडन्स हा महत्वाचा असतो. तुम्ही ज्या लेवलवरती खेळताय ना तिथे तुमचा कॉन्फिडन्स महत्वाचा असतो. त्या लेवलचा कॉन्फिडन्स तुमच्याकडे असेल ना तरच तुम्ही ती लेवल अचीव करू शकता, ती लेवल क्रॉस करू शकता. आणि क्रिकेटमध्ये तसंच आहे. तुम्ही ज्यावेळेस तुमची लेवल जशी वाढत जाते, तुमचा स्तर जसा वाढत जातो, दर्जा वाढत जातो, कॉन्फिडन्स सुद्धा तितकाच तुमचा वाढत गेला पाहिजे, तरच पुढच्या लेवलवरती तुमच्याकडून चांगली कामगिरी होऊ शकते. आणि या मॅच मध्ये आम्ही कृष्णाला बघितलंय. सेमीफायनल मॅच आहे खरं तर, टीचर्स प्रीमियर लीग मधली अत्यंत महत्वाची मॅच आहे, नॉकआउट मॅच आहे, डू ऑर डाय मॅच आहे. आणि या मॅच मध्ये कृष्णाने दाखवलेला खेळ निव्वळ कौतुकास्पद आहे. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून आपण त्याच्यावरती टाकूया. नो बॉल, नो बॉल. 2 धावा. धावफलकावरती अजून 3 धावांची नोंद होईल. एकच धावफलकावरती 1+1 2 मिळतील. 64 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. फ्री हिट असेल पुढचा बॉल. नेक्स्ट बॉल असणारे फ्री हिट. आणि गोलंदाज इथे थांबवला जातोय आणि नवीन गोलंदाज अमोल वनमाने गोलंदाजी मार्क वरती येतील. धावफलकावरती असतील धावा. 6 चेंडू अजून शिल्लक आहे. 64 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. डावखुरे आताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती अरविंद शिरसे. गोलंदाजी बघितलं आपण अरविंद शिरसेचा, अत्यंत सुंदर गोलंदाज आहे तो. रिदम, बॅलन्स, स्विंग, ऍक्शन, टप्पा या सगळ्या गोष्टीमध्ये तो अत्यंत प्रभावी आहे. आणि जरा स्पीड अप करा मॅच, अजून फायनल खेळायची आहे. आत्ताच अंधार पडलाय, आत्ताच अंधार पडलेला आहे. फायनल मॅच झाली पाहिजे. तर अजून एक इनिंग शिल्लक आहे. 5:19 झालेली आहे. तर मला वाटतं 5:30 आपण 4:30 आपण टॉस केला होता. 6:30 पर्यंत खेळ होईल असा अंदाज होता. 2 तासात. ओ हो हो, पुन्हा सुंदर फटका इथे स्लॉट मध्ये चेंडू आला, फ्लो मध्ये आला. विथ दी टॉस, विथ दी स्पिन, विथ दी स्पीड, या तीनही गोष्टी एकत्र आल्या आणि त्यात फलंदाजाचं टायमिंग. चेंडूची काय अवस्था होईल. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 70 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सगळ्या गोष्टी ज्यावेळेस चेंडू टप्पा पडून थोडासा आतमध्ये आला, फलंदाजाचा डाव्या एष्टीचा मिस करत असताना चेंडू जात होता, हलकासा बाउन्स होता. आणि यस, परत एकदा इथे बेमिसाल टायमिंग, अगेन्स्ट दी स्पिन मारला हा फटका मिड विकेटला. शानदार षटकार अरविंद सिरसे. 76 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मला वाटतं या सीझन मध्ये, या सिरीज मध्ये पहिल्यांदाच अरविंद सिरसे बॅटिंगला उतरतायत. यस, अरविंद सिरसे फर्स्ट टाइम फलंदाजीला आलेला आहे. काही अगोदर खेळलेला आहे. काल 1 बॉल खेळला आणि 1 सिक्स मारला. बापरे, या खेळाडूचा स्ट्राईक रेट 86 आहे स्पर्धेमध्ये. काल 1 बॉल खेळला, 2 सिक्स मारला. आज 2 बॉल खेळले, दोन्ही सिक्स मारलेत. बस, षटकार सोडून या खेळाडूला काही मारता येतं की नाही. अरविंद सिरसे. हो हो हो, टप्पा पडल्यानंतर हात आला, आतली कड आणि अरविंद सिरसे बाद. धावफलकावरती असतील धावा 76 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 76 रन, लॉस ऑफ 6 विकेट. सनी पटेल नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. सनी पटेल.
76 धावा धावफलकावरती असतात. 6व्या षटकामध्ये 76 धावा आहेत. खूप सुंदर फलंदाजी जंजिरा हिटर संघाने. खरं तर बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे या संघाकडे आणि त्याने प्रत्येक मॅच मध्ये ते दाखवून दिलेलं आहे. या मॅच मध्ये देखील त्याची प्रचिती आलेली आहे. इथे स्लोवर वन होता मात्र लेंथ बॉल होता. धावबाची संधी असेल इथे. ओ हो 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 हो, इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवावा लागलेला आहे. इथे काय घडलं हे बघायचंय. खूप वेगवान धाव इथे घेतलेली आहे आणि खेळाडू सुरक्षित पोहोचला आहे की नाही हे बघायचं आहे. डाव टाकला होता मात्र डाव उधळून लावताना थोडेशा अडचणी असं आलेल्या असाव्यात. तिसऱ्या पंचांकडून ते क्लिअर होईल. इथे गोलंदाज थोडासा आळस केला, थोडीशी चूक केली. गलथानपणाला क्रिकेटमध्ये कधीच थारा नसतो. चुकांना क्रिकेटमध्ये कधीच माफ केलं जात नाही. या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. तुम्हाला प्रत्येक वेळेस केअर घ्यावी लागते. न्यूझीलंड विरुद्ध एकदा अशीच मॅच होती आणि मला तर लॉंग ऑफला धोनीने फटका खेळला होता. धोनी सिंगल घेऊन आरामात होता तर त्याने बघितलं फिल्डरने काय केलं, चेंडू हातातून असा पुढे ढकलला थोडासा आणि धोनीने ठरवलं की धाव घ्यायची आहे. त्यानं थ्रो उचलून फेकेपर्यंत धोनीने धाव घेतली होती आणि तोच प्रत्यय इथे आलेला आपण बघितलेला आहे. धाव तर आलीच. फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली. कृष्णा राठोड ऑन स्ट्राईक. खर तर स्ट्राईक रोटेट करायची होती इथे आणि तेच झालं. मागची धाव ही 22 ची धाव आहे. धावा कशा येऊ दे त्या महत्वाच्या असतात. यस, वाह वाह वाह, सुंदर फटका. कृष्णा कृष्णा कृष्णा. 45 धावसंख्येवरती नाबाद आहे. गोविंद गोविंद मना लागेल या छंद. या गोविंदांना वेडे करून टाकले. कृष्णा 83 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर कृष्णा राठोड 45 धावसंख्येवरती खेळतोय मात्र 15 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा कृष्णा, पुन्हा षटकार. अर्धशतक. पहिलं दुसरं अर्धशतक या स्पर्धेमध्ये. पहिलंही कृष्णा, दुसरंही कृष्णा. मला वाटतं 61 धावा पहिल्याच सामन्यामध्ये, तर या सामन्यामध्ये 51 धावा. त्यानं देणगीच्या पावत्याच फाडलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. कृष्णा राठोड धमाल खेळाडू आपण बघितला. 89 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी लगेच जंजिरा हिटर संघ येणार आहे. विजयासाठी 90 धावांची गरज आहे. 15 धावांची सरासरी प्रत्येक षटका पाठीमागे बनवायची आहे. ती सिंहगड सुपर किंग संघाला आव्हान निश्चित मोठं आहे. सचिन ढवळे सरांना विनंती. सचिन ढवळे सरांना विनंती, आपण संपर्क करा, आपली टीम तयार ठेवा. चला मॅच सुरू होणार आहे. 90 धावांचा पाठलाग आहे. निश्चित मोठं टार्गेट आहे. सिंहगड सुपर किंग संघ हे टार्गेट कसं ओलांडतो हे बघायचंय. क्रिकेट असा खेळ आहे की विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनपर्यंत क्रिकेटमध्ये तयार झाला नाही किंवा कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आणि म्हणूनच ही मॅच सुद्धा तितकीच महत्वाची असेल. जिथे 89 बनवल्या तिथे 90 धावा बनणार नाही असं कोणीच म्हणणार नाही. जे बनवलं जातं ते मोडलं जातच हा क्रिकेटचा इतिहास सांगतो आणि तेच लक्ष्य साध्य करण्यासाठी मैदानामध्ये सिंहगड सुपर किंग्स दाखल होईल.
तुकाराम महाराज म्हणतायत असाध्य ते साध्य करता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. बघायचं इथे कोणता अभ्यास कसा असणार आहे. ज्याचा होमवर्क चांगला आहे तो या परीक्षेत निश्चित पास होणार आहे. पाहूया ही लढतीचं रसभरीत वर्णन आपण ऐकणार आहात. आपल्याकडे 2 दिवस ज्यांनी आपल्या अमोघ वाणीनं मंत्रमुग्ध केलं. एक प्रतिभा संपन्न समालोचक सन्माननीय गोपी जाधव सर. थँक्यू. चला थोडस फास्ट खेळा. धन्यवाद आदरणीय नरेश डोमे सर. गेल्या अनेक वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मराठी भाषेतून क्रिकेटचं समालोचन करून त्यांनी मराठी भाषा खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवली. समालोचनाच्या माध्यमातून ते आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय नरेश डोमे सर यांना आपण ऐकलं. बॅक टू क्रिकेट. सेमीफायनलची लढत. एक मोठं टार्गेट इथे सेट केलं गेलंय आणि यानंतर असेल फायनलचा सामना. परंतु या मॅच मध्ये काय घडणार. दोन्ही फलंदाज सध्या मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. सचिन भस्के सर आणि त्यांच्या बरोबरीने हनुमान शिंदे हे पहिलं षटक हाताळतील. तो ऑल सेट. वेलकम बैक. आप सभी का फिर से एक बार तहे दिल से स्वागत है टीचर्स प्रीमियर लीग 2023. एक बड़ा टारगेट सेट किया है. दोनों प्रारंभिक बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर सचिन शिंदे, नॉन स्ट्राइकिंग एंड पर सचिन बस्के. गेंदबाजी के मोर्चे पर लेफ्ट हैंडर गेंदबाज हनुमान शिंदे. पहली गेंद लेग कटर गेंद थी. टिपा खाने के बाद गेंद विकेटों से थोड़ी सी बाहर जाती हुई अंपायर का सिग्नल डॉट गेंद. और उसके बाद की एक बड़ा टारगेट है लगभग जीतने के लिए 90 रनों की चुनौती. और इस समय थोड़ा सा स्पीड अप करने का यहाँ पर निश्चित रूप से प्रयास करेंगे. फिर से आगे जाकर खेलने का प्रयास. इस समय की विकेटों से बाहर जाती हुई गेंद अंपायर का सिग्नल व्हाइट बॉल का. मिस्टर एक्स्ट्रास के रूप में 1 रन मिलता हुआ. 1 रन के साथ इस टीम का खाता खुलता हुआ. बड़ा टारगेट है. जिस प्रकार से नरेश डोमे सर इन्होंने कहा कि क्रिकेट में कोई भी स्कोर सिक्योर नहीं है. आड़े बल्ले से खेलना चाहते थे. लोअर फुल टॉस में कन्वर्ट किया. मिड विकेट क्षेत्र में गेंद को दिशा दी. उसके बाद की दूसरी की मांग है. रन मिलेंगे 2. काफी शानदार टेम्परामेंट. हनुमान इस उड़ के अगली गेंद करेंगे. आगे डालने का प्रयास. लॉफ्ट किया है. लपेटा है गेंद को. गेंद हवा में. फील्डर गेंद के नीचे और यहाँ पर पकड़ा कैच. विकेट डाउन. पहला विकेट गिरता हुआ गेंद. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे. कहीं ना कहीं पर मानसिक तौर पर दबाव है और उस दबाव को महसूस कर रहे. बल्लेबाज आउट. सचिन शिंदे 3 गेंद 2 के ऊपर आउट. अब यहाँ से वापसी करनी होगी. एक अच्छा मैनेजमेंट करना होगा क्योंकि 90 रन इस मैच को जीतने के लिए एक बड़ा टारगेट सेट होता हुआ. उसके बाद की अब कहीं ना कहीं पर डगआउट में सन्नाटा है. अशोक अवंतकर इज द न्यू मैन. गेंदबाजी के मोर्चे पर हनुमान शिंदे एक अच्छे लंबे कद के खिलाड़ी. लेफ्ट हैंडर गेंदबाज अब तक की अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर इस दूसरे सीजन में कौन है. ये फाइनल के बाद पंच किया गया में वहां पर फील्डर मौजूद. वाह भाई वाह. कहीं ना कहीं पर बीच मैदान में स्पाइडरमैन आ चुका है और उसने इस कैच को लपका. हवा में गेंद थी. गेंद को लपक लिया. उसके बाद की दूसरा विकेट गिरता हुआ. तू चल मैं आया. इसी तरह से ये दूसरा विकेट गिरता हुआ गेंद.
अच्छी गेंद थी, पंच करना चाहते थे, जिस प्रकार से मैदान में चले गए थे उसी प्रकार से अब वापसी होती हुई। रन संख्या 1 रन 2 विकेटों के नुकसान पर अब भारी संकट में है। अब किसी एक बल्लेबाज को संकट मोचक बनने की जरूरत है। अब मुझे सिंहगढ़ सुपर किंग्स के लिए अदनान जी का वो गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दे। अब बल्लेबाजों को लिफ्ट करने की जरूरत है। क्या लिफ्ट करेंगे, ये भी सवाल है, क्योंकि बड़ा टारगेट है, ये बड़ा मंच है और बड़े मंच पर आज के दिन में सरपंच बनने का मौका है। तो सरपंच बनने वाले हैं। काफी शानदार गेंदबाजी, दर्शनीय गेंदबाजी, अच्छी लाइन है, अच्छी रिदम है, 100 सोनार की 1 लोहार की। इसीलिए कहा जाता है कि सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पे लेनी चाहिए। ये चाय का टाइम है, चाय पे चर्चा होगी लेकिन कम खर्चा होगा। चलते मैच की तरफ। गेंदबाजी के मोर्चे पर हनुमान इस ओवर की अगली गेंद करेंगे। स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज आड़े बल्ले से खेलने का प्रयास, उसके बाद की ये लेग बाइक का इशारा था, पैड पे गेंद थी, पैरों पे गेंद थी, उसके बाद की 1 रन मिलता हुआ लेग बाइक के रूप में। अब रन संख्या 5 रन, एक बड़ा टारगेट है, 90 रनों का टारगेट, 31 गेंदे अभी भी शेष है, 85 रनों की जरूरत है। अप्पा राठौड़ और सचिन बस्केसर बीच मैदान में बल्लेबाजी कर रहे हैं। क्रिकेट एक बड़ा खेल है और आत्मविश्वास के साथ इस मैच में खेलेंगे। कृष्णा राठौड़ ने इस टूर्नामेंट का लगभग दूसरा हाफ सेंचुरी पूरा किया। क्या खिलाड़ी है, काबिल तारीफ बल्लेबाजी कर रहे हैं। बैकफुट पंच किया, गैप में खेला, गैप में टैप किया है, काफी शानदार फील्डिंग। सनी पटेल वहां पर गेंद को रोक रहे हैं, इनके लिए तालियां होनी चाहिए। जिस प्रकार से इन्होंने गेंद को रोका, तालियां बज रही है। काफी शानदार फील्डिंग, एक्स्ट्रा कवर में निकल गए थे, वहां पर गेंद को रोका, तब तक की 1 रन मिलता हुआ और दूसरे की मांग की 2 रन मिलती हुई। 2 रन के साथ अब रन संख्या 7 रन 2 विकेटों के नुकसान पर। गेंदबाज विश्वास बरकटे कहीं ना कहीं पर लाइन से भटक रहे हैं। वाइड की गेंद और गेंदबाज के अगेंस्ट बल्लेबाज कहीं ना कहीं पर कहेंगे लाइन से भटके तो मिलेंगे फटके, लेकिन इस समय थोड़ा सा दबाव है क्योंकि बड़ा टारगेट सेट हुआ है। अब कहीं ना कहीं पर वापसी की संभावना कम हो रही है। डांसिंग डाउन द विकेट से खेलने का प्रयास, उसके बाद कि 1 रन पूरा होता हुआ दूसरे की मांग कर रहे हैं, लेकिन वहां पर सनी पटेल है, उन्होंने गेंद को उठाया, तब तक की 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 9 रन 2 विकेटों के नुकसान पर। 9 के ऊपर 2 सेमीफाइनल का ये मैच जंजीरा हिटर्स बनाम सिंहगढ़ सुपर किंग्स। जंजीरा हिटर्स टीम ने टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करने का फैसला, उसके बाद की काफी शानदार बैटिंग रही थी। कृष्णा ने काफी शानदार तरीके से बल्लेबाजी की थी। इस टूर्नामेंट का, इस प्रतियोगिता का दूसरा हाफ सेंचुरी उन्होंने पूरा किया था। उसके बाद एक अच्छा स्कोर खड़ा किया है, एक अच्छा टारगेट है। इनके पास बैंक बैलेंस ज्यादा है, उस बैंक बैलेंस को बचाने की जरूरत है। क्या ये बचा पाएंगे, ये भी सवाल है, क्योंकि क्रिकेट है, अनिश्चितताओं से भरा खेल है, तो आखिरी गेंद तक ये बैटल जारी रहेगा। प्रथम स्पोर्ट्स इवेंट के माध्यम से काफी शानदार लाइव टेलीकास्ट चलता हुआ। अड़े बल्ले से जरूर खेला है, क्रॉस द लाइन, लाइन के अगेंस्ट खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का उतना अच्छा संपर्क नहीं था। उसके बाद की गेंद जाती हुई मिड ऑन रीजन में, वहां पर हम देख रहे हैं नयन राठौड़ ने गेंद को उठाया, स्वयं कप्तान है। 1 रन मिलता हुआ, 1 रन के साथ रन संख्या 11 रन 2 विकेटों के नुकसान पर सेमीफाइनल का मैच। और जिस प्रकार से हम देख रहे हैं सचिन बस्केसर इस टाइम इस स्ट्राइकिंग गेंद पर हल्के हाथों से गेंद को निकाला, रन लेने का प्रयास, खराब टेम्परामेंट, ना मुन्ना ना, क्या चल रहा है इन दोनों के बीच में, आपस में खेल रहे हैं। एक तरफ की नयन राठौड़ है, दूसरी तरफ की गेंदबाज विश्वास बरकट है, ये दोनों आपस में खेल रहे हैं। इस बीच रन मिलते हुए 1 गेंद अभी भी शेष है। इनकी डगआउट में काफी जल्लोश होगा, एक अच्छा टारगेट इन्होंने सेट किया है, 90 रनों का टारगेट। इस मैच का ये दूसरा परिका खेल, दूसरी ओर का ये अगला गेंद, अड़े बल्ले से खेलने का प्रयास, रन लेना चाहते थे, समझ नहीं पाए, दोनों के बीच में तू मैं। और इस मैच में भी सचिन बस्केसर रन आउट के रूप में वापस जाएंगे। कहीं ना कहीं पर हर एक मैच में रन आउट हो चुके हैं। और उसके बाद की ये विकेट गिरता हुआ, तीसरा विकेट गिरता हुआ गॉन। अब यहाँ से वापसी, थोडस फास्ट खेळा, चला नवीन फलंदाज लगेच मैदानात या, नंतर आपल्याला फायनलची मॅच खेळायची मित्रांनो, थोडस सहकार्य करा। गेंदबाज विश्वास बरकटे थे, उन्होंने काफी शानदार तरीके से गेंदबाजी की। 2 ओवर का खेल समाप्त होता है, 2 ओवर के समाप्ति के बाद 13 रन 3 विकेटों के नुकसान पर। अब यहाँ से 24 गेंदों का खेल शेष है। नयन राठौड़ आपसे विनती है, आप ज्यादा समय ले रहे हैं,
आपसे विनती है कि जल्द ही जल्द तीसरा ओवर आरंभ करें। दोनों खिलाड़ी बीच मैदान में फिर से एक बार तैयार रहेंगे। इसके बाद की फाइनल का मैच। शिवनेरी फल्टन लगातार दूसरे साल फाइनल में पहुंच चुके हैं। सचिन ढोले सर इनके नेतृत्व में ये टीम काफी शानदार कामगिरी कर रही है। डिफेंडिंग चैंपियन इस साल भी फाइनल में है। क्या ये लगातार दूसरे साल चैंपियन बनेंगे? जितेंद्र जी लोंडे सर इनका भी शुभागमन, आपका भी तहे दिल से स्वागत है। कवर एक्स्ट्रा कवर में गेंद को खेला, गैप में खेला, गैप ढूंढ रहे थे, गैप निकलने में कामयाब रहे। काफी शानदार स्ट्रोक, दर्शनीय स्ट्रोक। 4 रन मिलती हुई, 4 रन के साथ अब रन संख्या कुल मिलाकर 17 रन। मिल गई दरार, ढूंढ लिए रन 4, अब मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। चौके के साथ 17 लॉस ऑफ 3 विकेट्स, 17 रन 3 विकेटों के नुकसान पर इसके बाद की फाइनल का मैच यहाँ पर आरंभ होगा। लेकिन इस मैच को जल्दबाजी करनी होगी। गेंदबाजी के मोर्चे पर अब सनी पटेल पहली गेंद पर चौका। अब बल्लेबाज ने कहा है बल्ले बल्ले चौके के साथ करेंगे तुम्हारा स्वागत। इस समय गेंद बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर के साइड में दूसरे खिलाड़ी का नहीं मिला सहारा और ये कैच यहाँ पर ड्रॉप होता हुआ, कैच ड्रॉप होता हुआ कहीं ना कहीं पर मौका था। रन संख्या कुल मिलाकर 18 रन 3 विकेटों के नुकसान पर सिंहगढ़ सुपर किंग्स बनाम जंजीरा हिटर्स। अब करंट रन रेट की चर्चा करेंगे। लगभग 8 के नजदीक और रिक्वायर्ड रन रेट लगभग 20 के ऊपर जा चुका है। नए बल्लेबाज बीच मैदान में पहुंच चुके हैं, अर्जुन कुडेकर और स्वप्निल गिरी। अर्जुन कुडेकर के लिए सनी पटेल की ये गेंद, आड़ी बल्ले से खेलने का प्रयास था, गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया है, गली में जाती हुई गेंद दंदनाती हुई, मिल गई दरार, रन मिलेंगे 4। जब मिलेंगे रन 4 तो फिर से एक बार बेड़ा होगा पार। शानदार चौका, काफी शानदार तरीके से खेला था चौके के साथ। अब रन संख्या 22 रन 3 विकेटों के नुकसान पर अब भारी संकट में पहुंच चुकी है टीम, क्योंकि एक बड़ा टारगेट यहां पर पूरा करना है। सेमीफाइनल का मैच। गेंदबाजी के मोर्चे पर फिर से एक बार सनी पटेल इस ओवर की अगली गेंद करेंगे। राइट अराउंड विकेट से इस गेंद को समझ नहीं पाए। उसके बाद बैकवर्ड पॉइंट में गेंद जाती हुई सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट होता हुआ, अंपायर का सिग्नल लेग बाइज का, और लेग बाइज के साथ एक रन के साथ रन संख्या 23। नमक के बिना खाना बेकार है, अतिथि के बिना मंच बेकार है, और चौके और छक्के के बिना क्रिकेट बेकार है। तो चक्के और चौके लगाने की जरूरत है। पुल से पुल करने का प्रयास लेकिन असफल रहे, नाकाम हो रहे। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं और इसीलिए चर्चा जरूर होगी। इसके पहले कि हमने कहा है, बार बार कह रहे हैं कि सुबह की चाय, लेकिन इस समय शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पे लेने की जरूरत है। सनी पटेल आड़े बल्ले से जरूर खेला, स्क्वायर क्षेत्र में गेंद जाती हुई डीप में फील्डर वहां पर गेंद के पीछे भाग रहे हैं। उन्होंने गेंद को उठाया, तब तक के एक रन के साथ रन संख्या 24 रन 3 विकेटों के नुकसान पर अब 18 गेंदे 67 रनों की जरूरत है। 66 रन यहां से आगे बनाने होंगे। थोड़ा सा फास्ट खेला, जल्दबाजी करें। अब गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज अरविंद, आयोजकांना विनंती, आपण फायनल मॅचची तयारी करा। शिवनेरी पलटण आपण रेडी राहा। त्याचबरोबर आयोजकांना विनंती, आपण फाइनल मैचच्या तयारीला लागा। आगे डालने का प्रयास, विकेटों से बाहर जा रही है गेंद, अंपायर का सिग्नल, व्हाइट बॉल का करार, यानी कि मिस्टर एक्स्ट्राज फिर से एक बार मैदान में आ रहे। एक्स्ट्राज के रूप में रन आते हुए, व्हाइट के रूप में एक अतिरिक्त रन, रन संख्या 26, स्पेशल 26 बन चुके हैं। सागर रास्कर को हम देख रहे हैं, एक अच्छे खिलाड़ी है, शिवनेरी पलटन के अच्छे खिलाड़ी। फिर से एक बार गैप में टैप किया, विद द कारपेट से गेंद दंदनाती हुई, थर्ड मैन बाउंड्री लाइन को चीरती हुई 4 रन। काफी शानदार दर्शनीय स्ट्रोक, अच्छी गेंद, उसको काफी शानदार तरीके से रीड किया। और इसीलिए कहते हैं जीवन में अच्छे लोग और अच्छी किताबें जल्दी समझ में नहीं आती, उनको पढ़ने की जरूरत है। इस गेंद को अगर इन्होंने रीड किया था, उसके बाद की बल्ला ओपन किया
और फिर थर्ड मैन क्षेत्र में खेला था, चौका था। चौके के साथ अब रन संख्या 30 रन। गेंदबाजी के मोर्चे पर अरविंद की ये गेंद काफी शानदार गेंद थी। टिप्पा खाने के बाद बाहर जाती हुई गेंद लेग स्विंगर गेंद थी, गेंद को समझ नहीं पाए और ये बिंदी गेंद। अभी 16 गेंदे और 60 रनों की जरूरत है। काफी शानदार माहौल। इस ओवर की अगली गेंद बड़ा शो खेलना चाहते थे, इनसाइड आउट गेंद को खेला है, फील्डर है, उन्होंने काफी शानदार तरीके से रोका। दूसरी की मांग है, मैदान के अंदर भाग मिलकर भाग वाली कहानी जारी है। 2 रन, अब 2 रन के साथ रन संख्या 32 रन, 3 विकेटों के नुकसान पर। एक तेरी एक मेरी, इस प्रकार से ये मैच जारी है। फिर से एक बार इस ओवर की अगली गेंद डांसिंग डाउन द विकेट, काफी शानदार स्ट्रोक, सड़क पे कड़क, जिया जाए धड़क, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, काफी शानदार चौका, दर्शनीय स्ट्रोक। वाह भाई वाह, मिल गया मौका, जड़ दिया चौका और चौके के साथ अब रन संख्या 36 रन। अब वापसी हो रही है लेकिन गेंदें कम है, इनके पास बैंक बैलेंस कम है, उनको बचाने की जरूरत है। 14 गेंदे 54 की जरूरत। अरविंद इस ओवर की अगली गेंद फिर से अपर कट करना चाहते थे अरविंद कुड़ेकर और उसके बाद की अंपायर का सिग्नल था 1 बाउंस। अरविंद शिर से इस मैच में काफी शानदार योगदान उनके द्वारा। अब गेंदबाजी के मोर्चे पर कहीं ना कहीं पर थोड़े महंगे साबित हो चुके, उसके बाद की वापसी कर रहे टीम जंजीरा हिटर्स बनाम सिंहगढ़ सुपर किंग्स। इन दोनों टीमों के बीच में चलता हुआ ये मैच, ये फुलल वाली गेंद थी, जड़ में डालने का प्रयास था, आउटसाइड लेग स्टंप पिचिंग थोड़ा सा बाहर, उसके बाद की अंपायर ने कहा है ये वाइड गेंद है जनाब, इसको दोबारा डालना है। एक अतिरिक्त रन के साथ रन संख्या 37। ऑन साइड के क्षेत्र में मिड विकेट हाउस लेग क्षेत्र में खेला। दूसरी की मांग है, मानो कि अफ्रीका से कोई चीता आया है मैदान में और वो यहाँ पर डाइव करने जा रहा है, लेकिन गेंद कह रही है गेंद उड़ी जाए। उसके बाद की रन मिल रहे, रन आ रहे हैं, लेकिन इस समय बल्लेबाज कहेंगे ये दिल मांगे मोर, मांगता है 4। अब 12 गेंदे और जीतने के लिए 51 रनों की जरूरत है। अब यहाँ से वापसी करनी होगी। क्रिकेट है, मुमकिन है 6 गेंदों पर अगर 42 बनते हैं तो निश्चित रूप से 51 भी बनेंगे। 12 गेंदों पर 51 निश्चित रूप से बन सकते हैं। उड़ाया तारामंडल में, पक्का पक्का पक्का, ये लगाए शानदार छक्का, 6 रन। इनके स्लॉट में डालोगे तो प्लॉट से बाहर जाएगी गेंद, 6 रन के लिए। बेहतरीन स्ट्रोक, दर्शनीय स्ट्रोक, टाइमिंग प्रॉपर, गेंद करती हुई हवाई सफर, उसके बाद की दर्शक दीर्घा में गेंद, 6 रनों के लिए। काफी शानदार टाइमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बैट। ऐसा काम करोगे कि कुछ अलग करने की जरूरत होगी। फिर से डांसिंग डाउन विकेट ने लोअर फुल टॉस वाली गेंद थी, आगे निकल चुकी थी मिड ऑन क्षेत्र में। गेंद बीट करने के बाद लॉन्ग ऑन में जाती हुई वहां पर फील्डर गेंद को थ्रो करना चाहते थे, डायरेक्ट हिट का प्रयास था, खराब टेम्परामेंट। उसके बाद की 2 रन मिलेंगे। अब रन संख्या कुल मिलाकर 47 रन, 10 गेंदे 43 रन, 3 विकेटें जा चुके हैं। रिक्वायर्ड रन रेट 25.80 यानी कि 25.80 का रिक्वायर्ड रन रेट। अब रिक्वायर्ड रन रेट आगे जा रहा है, मोमेंटम अब जारी है। सनी पटेल इस ओवर की अगली गेंद, चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, रॉन्ग वन डालना चाहते थे, उसको समझ नहीं पाए। उसके बाद की गेंद बल्ले का बाहरी किनारे लिया था, ऊपरी सीना लिया, उसके बाद सिंगल और सिंगल के साथ अब 48 रन, 3 विकेटों के नुकसान पर। 9 गेंदे 42 की जरूरी, 2 गज दूरी 42 की है जरूरी, क्या पूरा कर पाएंगे? इनसाइड आउट, वाह भाई वाह, दर्शनीय स्ट्रोक, ये भी गैप में गया, काफी शानदार चौका। सनी पटेल के ऊपर हमला होता हुआ, तू शेर है तो मैं 1.25 शेर हूं, यही दिखा रहे हैं। पंच किया था, गैप में खेला, ये चाबुक वाला शॉट था। बुलाती है मगर जाने का है, क्योंकि एक बड़ा टारगेट यहाँ पर पूरा करना है और उस जिस प्रकार से ये खेल रहे, काबिल तारीफ बल्लेबाजी। छोटे कद के खिलाड़ी है, छोटा पैकेट बड़ा धमाका, फिर से उठा कर खेला, फाइन शॉट, लॉन्ग स्टॉप में गेंद उड़ी जा रही है। अंपायर का सिग्नल, ये चौका तबा, मच नीडेड बाउंड्री फ्रॉम बैटिंग साइड। और इसी चौके की मदद से रन संख्या 56 रन, 3 विकेटों के नुकसान पर। अब तक की 56 बन चुके, अब 7 गेंदे 34 रनों की जरूरी। इसी क्रिकेट में 6 गेंदे और 42 रन ऋतुराज गायकवाड़ ने बनाए थे 7 मार्च 2000, 16 मार्च 2007 में हर्षल गिव ने 6 गेंदों पर 6 छक्के जड़ाए थे। उसके बाद
19 सितंबर 2007 को युवराज सिंह ने वही करिश्मा किया था। अब यहाँ पर करिश्मा करने की जरूरत है, क्या कर पाएंगे ये भी सवाल है, क्योंकि गेंदबाज काफी शानदार गेंदबाजी करे। आखिरी गेंदे शेष है, अब यहाँ से 6 गेंदे 32 की जरूरी है। सनी पटेल का ये ओवर समाप्त होता हुआ रन संख्या 58 रन 3 विकेटों के नुकसान पर। आगाज थोड़ा सा अलग रहा था, उसके बाद की हम अंजाम जरूर देखेंगे। 6 गेंदे अब 32 रन। गेंदबाजी के मोर्चे पर फिर से एक बार अरविंद, इसके पहले की एक और उन्होंने किया था, 15 रन खर्च किए थे, थोड़े से महंगे साबित हो रहे थे। उसके बाद की फिर से एक बार हम अंपायर का सिग्नल आता, डेड बॉल। 6 गेंदे 32 रन। थोड़ी सी जल्दबाजी करें, इसके बाद की फाइनल का मैच है। दोनों टीम के कप्तान अब से विनती है टॉस के लिए यहाँ पर ऑन साइड के क्षेत्र में गेंद को खेला था, 2 रन मिलती हुई 2 रन की कहानी। अब 2 रन की मदद से रन संख्या कुल मिलाकर 60 रन और यहाँ पर 2 रन मिलते हुए और इसी 2 रन की मदद से अब रन संख्या 60 रन। अब यहाँ से आखिरी 5 गेंदे 30 रनों की जरूरत है। बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास मिस टाइमिंग कर चुके हैं, उसके बाद की कैच के लिए कोई प्रयास नहीं है। अरविंद सिर से कह रहे हैं कि जाने दो भाई, अब इस मैच में पूरी तरह से अपना वर्चस्व दिखा रही है टीम जंजीरा हिटर्स। आगे डालने का प्रयास लॉन्ग ऑफ क्षेत्र में खेला था, डॉट गेंद निकली थी, उसके बाद की इस गेंद पर 1 रन पूरा किया है। इसके पहले की गेंद डॉट गेंद थी, अब इस गेंद पर 1 रन मिलता हुआ। इसके पहले की गेंद डॉट गेंद थी, अब यहाँ पर 1 रन मिल रहा है। सिंगल, फिर से एक बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, उसके बाद की कैच को छोड़ रहे हैं और ये गेंद सिंगल के लिए। इसी के साथ अब मैच में ये इक्वेशन 3 गेंदे आखिरी 2 गेंदे 27 रन, यानी कि अब फाइनल में अपना टिकट निश्चित किया है टीम जंजीरा हिटर्स ने। अब आखिरी गेंद 27, ये असंभव है। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कुछ ही समय में आपके सामने आएगा। तब तक की लेते हैं इस मैच में स्कोर कार्ड का ताबा, चौके के साथ इस मैच को फिनिश किया है। अब आखिरी मैच यहाँ पर आरंभ होगा, तो इस मैच का मैन ऑफ द मैच कृष्णा राठौड़। ये कृष्णा राठौड़ नहीं है, ये रावड़ी राठौड़ है। इनके लिए एक बार जोर से तालियां बजाई। इस टूर्नामेंट का, इस प्रतियोगिता दूसरा अर्धशतक इन्होंने लगाया था। कृष्णा राठौड़ इज द मैन ऑफ द मैच। तो चलते हैं मैदान में, वहां पर मैन ऑफ द मैच से नवाजा जाएगा। फिर फाइनल का होगा टॉस और उसके बाद होगा फाइनल को शुरुआत। एक बड़ा मैच, ग्रैंड फिनाले, मेगा फाइनल। हॅलो हॅलो, आता ही शिक्षक प्रीमियर लीग TPL आपण नाव दिलेले, खेळाच्या भावनेतून सर्व टीमनी चांगलं खेळ दाखवलेला आहे। पण आता इथून पुढं लक्षात ठेवा, काही टीम आहेत ते प्रामाणिकपणे त्यांनी खेळलेले आहेत आणि काही टीमनी म्हणजे काय म्हणतो आपण, ती खेळाडू जे प्लेयर आहेत ते त्यांनी मागून घेतलेले आहेत आणि हा खेळाचा खेळ वृत्ती ही काय मला काही दिसत नाहीये। काय म्हणजे 1-2 टीम अशा आहेत की ते प्रामाणिकपणे खेळत आहेत आणि दुसऱ्या अशा टीम आहेत की ते त्यांच्या मनानुसार चालू आहे। मग पुढच्या पासून तुम्ही TPL भरवताय तर पहिल्यांदा नियम ठरवा, तरच TPL भरवा। मी बोलतोय ते सत्य बोलतोय, आपल्याला सत्य आवडतं, काय सत्य आवडतं आपल्याला आणि आपण सत्य बोलतो, कारण आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा आणि तुम्ही खेळाडू आणायचे कसे ते। आता तो MPSCचा कृष्णा राठोड आता MPSCचा खेळाडू आहे, तो फार